नमस्कार. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल आता जवळपास वाजलेला आहे. हा वारजे भाग जो आहे, या वारजे भागातील अनेक समस्यांवर गेल्या काही दिवसांपासून आपण प्रकाश टाकत आहोत. विशेषतः वाहतूक कोंडीने या वारजे भागाला त्रस्त केलेला आहे. गेल्या 25 वर्षापासून पुणे महानगरपालिकेत हा भाग गेलेला आहे. या भागातील सामाजिक कार्यकर्ते दत्ता झंजे आपल्या बरोबर आहेत. त्यांनी अनेक आंदोलनं या रस्त्यांसाठीची पाहिलेली आहे. अनेक बदल त्यांनी अनुभवलेले आहेत. ते कसं पाहता तुम्ही या वाहतूक कोंडीकडे, या भागाच्या वाहतूक कोंडीबाबत काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम वारजे हे पुणे महानगरपालिकेमध्ये 1997 साली गेलं. 1997 ते 2002 हा प्रशासकीय काळ होता. त्यास लोकसंख्या कमी प्रमाणात होती, त्यामुळे वाहतुकीचा एवढा मोठा प्रश्न जाणवत नव्हता. आज वारजेचं शहरीकरण 100% झालं का, तर 100% पेक्षा 1000% शहरीकरण झालं. हे शहरीकरण होत असताना 2002 पासून ते आज तागायत हे 2 वर्ष प्रशासनाचा काळ 22 ते 24 हा सोडला, तर लोकप्रतिनिधी या भागामध्ये विविध पक्षाचे विविध पदाधिकारी झाले, महानगरपालिकेतली विविध पदं भोगली, सगळं झालं. परंतु हा वारज्याचा विकास करत असताना आपण रस्ता रुंदीकरण केलं पाहिजे असं त्यांना कधी वाटलं का? हा मोठा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलेला मोठा गहन प्रश्न आहे. म्हणजे त्यांना प्रश्नच पडला नसावा असं तुम्हाला वाटतं? मला तर 100% असं वाटतंय की आपले स्वतःची कातडी वाचवत असताना त्यांना रस्ता करावा का असा प्रश्न पडला असेल. बरं, पण मग काय कातडी वाचवायची म्हणजे नेमकं काय काय कारण? माझ्या माहितीप्रमाणे जे लोकप्रतिनिधी झाले किंवा जे लोकप्रतिनिधी होऊन गेले, विद्यमान होते, आजी माजी, त्यांचे बऱ्यांचेच रस्त्यामध्ये लागेबांधे आहेत. त्यांचं जे आहे, मग कोण म्हणतं मोबदला मिळाला नाही, कोण म्हणतं काय आमच्या बिल्डिंगचं हे, आणि प्रत्येकाने आपला स्वतःचा फायदा बघण्यापोटी सामान्य माणसाचे हाल किती होतात ह्याची कधीही त्यांनी कदरच केलेली नाही. नाही, पण या भागातल्या लोकप्रतिनिधींनी यापूर्वी वारजे आंबेडकर चौक ते कर्वेनगर किंवा वारजे ते कर्वेनगर रस्ता रुंदीकरणासाठी आंदोलन केल्याचं मला आठवतंय. वारजे विकास कृती समितीने रस्त्यासाठी आंदोलन केल्याचं किंवा निवेदन दिल्याचं म्हणजे यापूर्वी पाहिलंय आम्ही. तुम्ही जो सांगताय हे 100% बरोबर आहे. वारजे विकास कृती समितीचा मी पण एक सदस्य आहे. या वारजे विकास कृती समितीच्या नेतृत्वाखाली म्हणजे सर्व पक्षीय कार्यकर्ते त्या सदस्य आहेत. सर्वांनी हे केलं, आंदोलन केलं, हे केलं, पण प्रशासक काम करत असताना लोकप्रतिनिधी जर उदासीन असतील तर प्रशासन काही करू शकत नाही. आणि जर प्रशासनाला काम करून घ्यायचं असेल तर मी अजित पवारांचं नाव या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन की पिंपरी चिंचवड मध्ये जावा, प्रशासनाकडून काम कसं करून घ्यायचं असतं, लोकप्रतिनिधींनाही काम कसं करून घ्यायचं असतं, हे जर उत्तम उदाहरण असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास, तिथले रस्ते, हे का झालं तर तिथल्या लोकप्रतिनिधींनी त्यांचा स्वतःचा स्वार्थ बघितला नाही. आज पिंपरी चिंचवडला गेलं तर तुम्हाला नक्कीच ट्रॅफिकचा प्रश्न जाणवणार नाही, कारण की त्यांचे रस्ते मोठे झाले. रस्ता रुंदीकरणात मोठ्या मोठ्या बिल्डिंग आल्या, ते कुणाच्या होत्या, कुणी बघितलं नाही, त्यांचा मोबदला दिला नाही दिला हा प्रशासनाचं काम आहे. आणि ह्या रस्त्यासाठी सुद्धा ज्यांचं जात असेल त्यांना मोबदला द्यावं असं प्रशासनाने आमची विनंती. तुम्ही नाही त्या कामाला कुठेतरी पैसे घालवताय, कुठेतरी फुटपाथ करताना 10 कोटी टाकताय, तेच गट्टू काढून परत तेच बसवताय आणि ते 10 कोटी रुपये पाण्यात जाते. ते 10 कोटी रुपये असे घालवण्यापेक्षा तुम्ही 4 जे बाधित आहेत त्यांना मोबदला द्या. त्या मोबदला देऊन एक विषय केला असता तर आज आंबेडकर चौक ते गणपती माता जे बाधित आहेत त्यांचा एकाचाही मोबदला राहिला नसता. आज तुम्ही 2002 पासून 2025 पर्यंत झालेल्या विकास कामांमध्ये किती प्रमाणात पैशाचा अपव्यय झालाय हे जर काढलं तर रस्ता रुंदीकरणाला लागलेला मोबदला हा 100% मिळाला असता. म्हणजे ही जी आंदोलन किंवा आंदोलनाची पत्र दिली गेली ही पोकळ होती, तुम्हाला काय वाटतं? नाही, आंदोलन पोकळ नव्हती. आंदोलन ही सर्वांनी मनापासून केली, परंतु आंदोलन करत असताना समोरचा अधिकारी येऊन आश्वासन देतो की बाबा हे करणार. त्यांनी मांडलेले हे की बाबा आम्हाला मोबदला द्यायला आज आमच्याकडे तेवढं फंडिंग नाही. पण हे फंडिंग साठी जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी राज्य सरकार बरोबर असेल, केंद्र सरकारचा काही आपल्याला निधी असतो, त्या निधीमध्ये त्यांनी तो फॉलोअप करून आज काही नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे, काही विरोधी पक्षाचे, म्हणजे आता जरी
2 वर्ष नगरसेवक नसतील तर ते नगरसेवक म्हणूनच वावरत आहेत आणि प्रशासक पण आज त्यांचंच ऐकते अजून पण. आता निवडणुका होतील, जनता सुज्ञे, जनता कोणाला लोकप्रतिनिधी करायचं ते ठरवतील. परंतु हे आंदोलन हे सर्वांनी एक विचाराने केली, परंतु त्याचा जो काय रिझल्ट यायला पाहिजे तो रिझल्ट कधीही आला नाही. म्हणजे एकूणच जनता सुज्ञ आहे, आंदोलनांचा रिझल्ट आलेला नाही. त्याला कारण हे की आतापर्यंतचे सत्ताधारी असलेले जे कोणी आहेत त्यांनी हे प्रशासन योग्य रीतीने हाताळलं नाही आणि त्यांना ते काम करण्यास प्रवृत्त केलं नाही. वरिष्ठांकडे, महाराष्ट्र शासनाकडे, केंद्र शासनाकडे या कामाकरता निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला नाही. अशा प्रकारचं एकूणच वक्तव्य दत्ता झंजे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात आता रस्ता रुंदीकरण कधी होणार आणि या भागातील नागरिकांचं वाहतुकीतून कधी सुटका होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. शेवटचा प्रश्न, काय तुमचं याच्यावर अजून काय वेगळा इशारा किंवा आंदोलन किंवा आणखीन काय तुमचं हे असणार आहे? माझं प्रशासनाला आणि माझ्यासहित सगळ्याच इच्छुक उमेदवारांना विनंती आहे की तुम्ही निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी जनतेला काय उत्तर देणार आहे त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रशासनाला धारेव धरू आणि आपलं इलेक्शन साधारण 4 महिन्यात लागेल, 3 महिन्यात लागेल, पण सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन रस्ता रुंदीकरण केलं तरच आपल्याला जनता उभा करणार आहे दारात, नाहीतर जनता आपल्याला लात मारल्याशिवाय राहणार नाही. आणि जनता 100% सुज्ञ आहे, कुणाच्या हातात काय आहे, कुणाला काय होणार आहे हे जनतेला माहित आहे. त्यामुळे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना, इच्छुक कार्यकर्त्यांना म्हणणं आहे की बाबा 100% रस्ता रुंदीकरणासाठी सर्वांनी प्रयत्न करा. आणि जर लोकप्रतिनिधींना परत जनतेमध्ये जायचं असेल तर त्यांना तर हात जोडून विनंती आहे की बाबांनो, तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत. जर तुम्ही हा प्रश्न सोडवला तर वेळ पडली तर आम्ही लढायचं थांबून तुमच्या पाठीमागे येऊ. म्हणजे एकूणच जनता सुज्ञ आहे आणि ती कोणाला लाथ मारते आणि कोणाला हात देते हे पाहणं आगामी निवडणूक औत्सुक्याचं ठरणार आहे.